खुलताबाद तालुक्यातील लोणी गोरमंडळी धनेश्वर बाजार सांगवीत कनकुळशी विरामगाव देवनाळा बुलढाणा आदी ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते रविवारी 1,30,00,000 रुपयाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले आहे। आमदार सतीश चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यातील कनकळशी येथील कनकळशी ते धामगाव अंतर्गत रस्ता करण्यासाठी 3054 अंतर्गत 50 लाख, देवनाळा बुलढाणा येथे आंबेडकर वस्ती ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 25 ते 15 योजनेअंतर्गत 30 लाख, बाजार सांगवी येथील दत्त मंदिर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 लाख असा एकूण 90 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून सदरील कामाचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच काही महिन्यांपूर्वी आमदार सतीश चव्हाण यांनी लोणी गोरमंडळी धनेश्वर बाजार सांगवी देवनाळा बुलढाणा येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। आमदार सतीश चव्हाण यांनी सदरील मागणीची दखल घेत गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला। यामध्ये लोणी येथील बाबू गुरुजी ते मुखत्तार पटेल यांच्या घरापर्यंत सीसी रोड करण्यासाठी 10 लाख रुपये, गोरमंडळी येथे गाव अंतर्गत सीसी रोड करण्यासाठी 5 लाख रुपये, गंधेश्वर येथे जामा मस्जिद परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, विरामगाव येथे गाव अंतर्गत सीसी रस्ता करण्यासाठी 10 लाख रुपये, देवनाळा बुलढाणा येथे देवनाळा चौक ते रशीद पटेल यांच्या घरापर्यंत सीसी रोड करण्यासाठी 10 लाख रुपये असा एकूण 40 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता। सदरील कामे पूर्ण झाले असून रविवारी या कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण, माजी सभापती महेश उबाळे, ज्ञानेश्वर दुधारे, सरपंच मुस्ताक पटेल, ज्ञानेश्वर मातकरकर, गजानन फुलारे, विनोद जाधव, जावेद पटेल, इब्राहिम शहा, भाऊसाहेब जाधव, भगवान आबा कामठे, राम हरी जाधव, अजीम मनियार, इंद्रित पटेल, नईम शेख, सरपंच नईम शाह, उपसरपंच बुद्रबी पठाण आदींची उपस्थिती होती। रामलाल निंभोरे, AI न्यूज, खुलताबाद।